नमस्कार मित्रांनो, मी बालाजी पोद्दार. आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरती 2025साठी अतिशय उपयुक्त अशी अंकगणित सिरीज आजपासून आपण चालू करणार आहोत. मित्रांनो, त्यामधील अतिशय महत्त्वाचा चॅप्टर म्हणजेच संख्या आणि संख्यांचे प्रकार. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये 50 मार्कासाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे एकत्रितरित्या विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला मिनिट लावायचे असेल किंवा तुम्हाला पोलीस व्हायचंच असेल, तर अंकगणित हा विषय स्किप करून तुम्हाला चालणार नाही. त्याची तुम्हाला परिपूर्ण आणि चांगली तयारी नक्कीच करावी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, माझे सर्व व्हिडिओ यांचं सर्व ॲक्सेस हे फ्री आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्व व्हिडिओ पहा. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात संख्या आणि संख्यांचे प्रकारमधील पहिला प्रकार नैसर्गिक संख्या. मित्रांनो, येथील व्याख्या कुठल्याही पुस्तकातून घेतलेल्या नाही आहेत. तुम्हाला समजेल असं सरळ, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी इथे याची व्याख्या तयार केलेली आहे. मित्रांनो, नैसर्गिक म्हणजेच लक्षात घ्या निसर्ग म्हणजेच व्यवहार. आपण व्यवहारामध्ये ज्या संख्या यूज करतो किंवा आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या संख्यांचा वापर करतो त्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या ह्या एनने दर्शवतात आणि नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात. म्हणजेच या सर्व संख्या ह्या धन असतात. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्याकडून ₹50 यायचे असतील तर ते ₹50 असतात आणि ते धन ₹50 असतात. ते ऋण नसतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच मित्रांनो, नैसर्गिक संख्या ह्या एनने दर्शवतात आणि नैसर्गिक संख्या ह्या धन असतात, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. हे अतिशय सोपी आणि महत्त्वाची व्याख्या आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व संख्या एक पासून अनंत अनंत ज्या सर्व धनसंख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. शून्य ही नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही, एवढं लक्षात ठेवा. 1 पासून ह्या संख्या चालू होतात आणि अनंतापर्यंत ह्या संख्या असतात. म्हणजे तुमचे कुणाकडून ₹0 येत नसतात ना. व्यवहारामध्ये पाहिलं तर ₹0 तुमच्याकडे नसतात किंवा ₹0 तुमचे कुणाकडून तरी येत नसतात. त्यामुळे ज्या संख्या ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा वापर करतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे दुसरा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. मित्रांनो, समसंख्या म्हणजेच ज्या संख्यांच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 आहे अशा संख्यांना समसंख्या म्हणतात. सॉरी, इथं थोडं चुकलेलं आहे. त्या संख्यांना काय म्हणतात? समसंख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 आहे अशा संख्यांना काय म्हणतात? समसंख्या. उदाहरणार्थ, 10 ही संख्या गेली तर 10 संख्यांच्या एकक स्थानी 0 आहे तरी समसंख्या आहे. 122च्या एकक स्थानी 2 आहे म्हणजेच ही देखील समसंख्या आहे. त्याचप्रमाणे 5678 ही देखील समसंख्या आहे, कारण की त्या संख्यांच्या एकक स्थानी 8 आहे. मित्रांनो, यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजेच समसंख्यांचे 2 समान भाग करता येतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच एखादी समसंख्या आहे तर त्या समसंख्येचे 2 समान भाग करता येतात. त्या संख्येला 2 ने भाग जातो. 10चे 2 समान भाग केले तर 5 येतं. कुठलीही तुम्ही मोठी संख्या घेतली, समजा 4 आहे, 4चे 2 भाग करता येतात, तर हे 2. मित्रांनो, लक्षात घ्या, समसंख्या म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे आणि त्या संख्येला 2 ने भाग जातो, तसेच समसंख्येचे 2 समान भाग देखील करता येतात. कोणत्याही क्रमिक समसंख्येतील फरक हा 2 असतो. म्हणजेच 2 आणि 6 ह्या दोन्हीही समसंख्या आहेत, परंतु यांच्यामधील फरक हा 4 आहे. कुठल्याही 2 क्रमिक समसंख्येतील फरक हा 2 असतो. म्हणजेच 2 आणि 4 ह्या दोन्ही समसंख्या आहेत आणि यामधील फरक हा 2 आहे. 4 आणि 6 याच्यामध्ये देखील 2 आहे. 6 आणि 8 यामध्ये देखील 2 आहे. लक्षात घ्या, कोणत्याही 2 समसंख्येतील क्रमिक 2 संख्येतील 2 आणि 4 या दोन्हीही समसंख्या आहेत आणि या क्रमिक 2 समसंख्या आहेत, तर यांच्यामधील फरक हा किती असतो? 2 असतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा संख्येचा प्रकार आहे विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 आहे अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो.
उदाहरणार्थ 21, 21च्या एकक स्थानी हे 1 आहे. तसेच 453, 453च्या एकक स्थानी 3 आहे. म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 आहे, अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. दोन क्रमिक विषम संख्येतील फरक देखील हा 2 असतो. म्हणजेच 3 आणि 5 या दोन्ही विषम संख्या आहेत आणि या क्रमिक विषम संख्या आहेत आणि यांच्यातील फरक हा 2 आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची माहिती, कुठलीही एखादी विषम संख्या आहे तर त्या संख्येला 2ने भाग जात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच 5 ही एक विषम संख्या आहे, या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही, दशांशमध्ये याचं उत्तर येत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, विषम संख्येला 2ने भाग जात नाही, 2ने भाग जात नाही व त्याचे 2 समान भाग होत नाहीत, 2 समान भाग पाडता येत नाहीत. ओके. त्यानंतर मित्रांनो, मूळ संख्या. मित्रांनो, मूळ संख्या म्हणजेच ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असं म्हणू शकतो. म्हणजेच ज्या संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. उदाहरण लक्षात घ्या मित्रांनो, इथे 17 आहे. 17ला कुठल्याही दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. 17ला भाग हा 17नेच जातो. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, अशी संख्या की जी संख्या मूळ आहे ती संख्या म्हणजेच कोणती, ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणू शकतो. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, मूळ संख्या ह्या मुख्यत्वे करून विषम संख्या असतात, परंतु 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे जी सम आहे. हे लक्षात घ्या, 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी मूळ संख्या आणि समसंख्या देखील आहे. मित्रांनो 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, मूळ संख्या म्हणजेच ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण देखील तुम्हाला सांगितलं, 13 आहे, 13ला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे ही मूळ संख्या आहे. व 1 पासून 100 पर्यंत जवळपास 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर मित्रांनो दुसरा संख्येचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. मित्रांनो हे अतिशय सोपं आहे. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या 2 मूळ संख्या आहेत, 2 मूळ संख्या आहेत, 3 आणि 5 हे दोन्ही मूळ संख्या आहेत. ज्या 2 मूळ संख्येमधील फरक हा 2 असतो त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 11 आणि 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत, कारण की या संख्यांना दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही आणि ह्या दोन्हीमधील फरक हा 2 आहे, याला जोडमूळ संख्या असं म्हणतात. त्याचप्रमाणे 17 आणि 19 या देखील 2 मूळ संख्या आहेत, कारण या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. या दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि यामधील फरक हा 2 आहे, त्यामुळे याला जोडमूळ संख्या असं म्हणतात. मित्रांनो कोणत्याही 2 मूळ संख्येतील फरक हा जर 2 असेल तर त्याला जोडमूळ संख्या असं म्हणतात. मित्रांनो वरील समूहातील 2 संख्या मूळ संख्या आहेत आणि त्यांचा फरक हा 2चा आहे, त्यामुळे त्याला 2 जोडमूळ संख्या असं म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. किती? 8 जोड्या आहेत, हे लक्षात घ्या. त्या मित्रांनो संयुक्त संख्या. मित्रांनो संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 संख्येने भाग जातो, 2 संख्येने भाग जातो त्याला संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे 4 आहे, 4ला 2ने आणि 2ने देखील भाग जातो. संयुक्त म्हणजे 2, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो 6 आहे, 6ला 3 आणि 2 ह्या 2 संख्येने भाग जातो. त्यानंतर 8 आहे, 8ला 4 आणि 2ने देखील भाग जातो, त्यामुळे त्याला संयुक्त संख्या म्हणतात. मित्रांनो आपल्याकडे सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे, तर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या ही 9 आहे, हे लक्षात घ्या. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या ही 9 आहे. पूर्णांक संख्या. मित्रांनो पूर्णांक संख्या म्हणजे लक्षात घ्या, पूर्णांक संख्या म्हणजे ह्या संख्या 0 पासून चालू होतात व ह्या ऋणही आणि धनही असतात. म्हणजेच हे 0 आहे,
1 2 3 4 आणि अनंत इन्फानाईट. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अनंत इन्फानाईट. म्हणजे मित्रांनो, ज्या संख्या ऋण आणि धन संख्या ह्या शून्यपासून अनंतापर्यंत आणि शून्यपासून इकडे ऋण अनंतापर्यंत या सर्व पूर्णांक संख्या आहेत. सर्व धन व सर्व ऋण संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. इथं एवढंच आहे की ती संख्या ही दशांशमध्ये नसली पाहिजे. संख्या ही पूर्ण असली पाहिजे व ऋण किंवा धन असू शकते. ऋण 4 ऋण 5 4 5, परंतु त्याचं उत्तर हे दशांशमध्ये नसलं पाहिजे. त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजे जी संख्या पूर्ण असते. अपूर्णांक संख्या म्हणजे मित्रांनो, ज्या संख्येचं शेवटचं मूल्य हे दशांशमध्ये येत नाही त्याला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. उदाहरणार्थ अपूर्णांक आहे 2/4. तर मित्रांनो, याचं जे काही शेवटचं मूल्य आहे किंवा ह्याचा जो काही भागाकार आहे तो हा दशांशमध्ये येतो. त्यामुळे याला अपूर्णांक संख्या असं म्हणतो. जी संख्या पूर्ण नसते, सॉरी इथं आहे नसते, जी संख्या काय असते, पूर्ण संख्या नसते ती. आणि ज्या संख्येचा आता ही 5/6 आहे. तर मित्रांनो, 5ला 6ने भाग जात नाही. त्यामुळे 0 देण्यात 0 दिले. 6 8 6 1 6 7 12 7 1 8 6 8 48. 48 परत 2 ओले 6 3 18 परत 2 ओले 6 3 18. तर मित्रांनो, ज्या संख्येचं मूल्य हे दशांशमध्ये येतं त्याला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. त्रिकोणी संख्या. ज्या 3 संख्येमधील फरक हा क्रमिक असतो, म्हणजेच 1 3 6 4 आणि 16. तर 1 आणि 3 मधील फरक हा 2 आहे, याच्यामधील फरक 3 आहे, याच्यामधील फरक 4 आहे, याच्यामधील फरक 5 आहे. म्हणजे ज्या 3 संख्येतील फरक हा क्रमिक असतो, म्हणजेच 1 3 आणि 6 आहे, तर ह्याच्यामधील फरक 2 आहे, यामधील फरक हा 3 आहे आणि 10 यामधील फरक हा किती आहे, 4 आहे. तर ज्या क्रमिक संख्यामधील फरक हा क्रमानुसार असतो, म्हणजे 1 3 4 5 अशा पद्धतीचा असतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो, n इन ब्रॅकेट n प्लस 1/2. n म्हणजेच पाया म्हणतो त्याला आपण, म्हणजे पहिली संख्या. त्यानंतर मित्रांनो, परिमेय संख्या. परिमेय संख्या खूप सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला अपूर्णांक संख्या कळली असेल तर परिमेय संख्या कळेल. तर ज्या अपूर्णांकाचा भागाकार शेवटी पूर्ण संख्या येतो, म्हणजेच 15/5 आहे, 5 3 15. ज्या अपूर्णांकाचं मूल्य हे पूर्ण संख्या येतं त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. अपरिमेय संख्या त्याच्या उलट मित्रांनो, ज्या अपूर्णांकाचा भागाकार दशांशमध्ये येतो किंवा त्याचं शेवटचं मूल्य हे दशांशमध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. मित्रांनो, संबंधित संख्येविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मित्रांनो, ही आपण सिरीज चालू केली आहे, पूर्णपणे मोफत आहे. यामध्ये सर्व नोट्स आहेत. ही PDF देखील तुम्हाला भेटेल. ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.